मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला। यावेळी जहाल नक्षलवादी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी समर्पण केलं। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा संकल्प फडणवीसांनी या दौऱ्यात व्यक्त केला आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा फडणवीसांचं कौतुक केलंय। गडचिरोलीची नक्षलमुक्तीच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे, त्यावरचा हा रिपोर्ट। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसलाय। जहाल नक्षलवादी भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। यावेळी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला। 62 वर्षीय तारक्का ही 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत होती। तारक्का नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य होती। नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची तारक्का ही पत्नी। तारक्काकडून अनेक चकमकींचं नेतृत्व झालं। तिच्यावर 25 लाख रुपयांचं बक्षीस होतं। तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांचंही आत्मसमर्पण झालं आणि या सर्वांवर एकूण 86 लाखांचं बक्षीस होतं। जी मंडळी महाराष्ट्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहे, ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले, अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत। मागच्याही काळात तसंच आत्मसमर्पण आपण बघितलं आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित 11 लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी फडणवीसांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं। देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षात प्रथमच अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेचा शुभारंभ करत प्रवासही केला। त्यांच्या या दौऱ्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत घेतली। दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं मी कौतुक करतो। यामुळे जीवन सुलभतेला निश्चित चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल। गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन। आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक आहे, कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो, हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते आहे, केंद्र सरकारची मदत मिळते आहे, केंद्रीय दलांची मदत मिळते आहे, त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं। खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो। गडचिरोली जिल्ह्यातील त्यांची जी मुवमेंट आहे ही विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला पुढणारी मुवमेंट आहे। ज्या पद्धतीने गडचिरोलीमध्ये देवेंद्रजींनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडचिरोलीच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याकरता ज्या पद्धतीने देवेंद्रजी निर्णय घेतलेले आहे, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। निश्चितच आपण गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज त्या ठिकाणी येते, हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होते आणि एक वेगळी दिशा आता गडचिरोलीला मिळेल असं सगळ्यांना दिसतंय, कारण त्यातून रोजगार निर्माण होणार आहेत। आता तर ते गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा ते तिथले पालकमंत्री होते। त्यामुळे मला असं वाटतं की आता काही दिवसातच आपल्याला गडचिरोली वगैरे जे नक्षलाईट भाग आहेत त्यांचं चित्र बदललेलं निश्चित आपल्याला दिसेल। 2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडण्यात यश आलंय। यामध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांचं मोठं योगदान राहिलंय। यामुळे नक्षलवादी चळवळीला सुरुंग लागला असून येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होणार असल्याचं बोललं जातंय। नक्षलींविरोधात देवेंद्रास्त्र 2014 ते 2019 दरम्यान 100हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा, मारण्यात आलेले नक्षलवादी वर्ष 2022 3, वर्ष 2023 6, वर्ष 2024 24, आत्मसमर्पण झालेले नक्षलवादी 2022 8, 2023 5, 2024 20, अटक करण्यात आलेले नक्षलवादी 2022 51, 2023 21 आणि 2024 18। या वर्षामध्ये नक्षल चळवळीला मोठ्या प्रमाणात हादरा बसलेला आहे आणि हे जे यश आहे हे सर्व पोलिसांचं आहे। याला कारणही तसंच आहे, मागील काही वर्षामध्ये मोठं कॅडर जे आहे
ते संपुष्टात आणण्यामध्ये C60ला यश आलं आहे. म्हणजे मागील काही वर्षापूर्वी 45 नक्षल यांना मारण्यामध्ये यश आलं होतं. त्याच्यानंतर नक्षल्यांचा जो म्होरक्या आहे मिलिंद तेलतुंबडे याला पण मारण्यामध्ये पोलिसांना यश आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यात संवेदनशील अशा पेनगुंडा इथेही उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत एक वेगळा संदेश दिला. गडचिरोलीपासून 200 किलोमीटर दूर असलेला हा परिसर अतिदुर्गम मानला जातो. या भागात जाणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री, त्यामुळे नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट उगवेल अशी आशा करूया. जितेंद्र शिंगाडेसह आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली.